देवमाणूस मधला अध्याय 21 नोव्हेंबर भागामध्ये जामकर रंजीला अटक करून घेऊन चाललेले असतात. आता आप्पा आणि फुलाबाई लालीला समजावण्याचा खूप प्रयत्न करतात, पण लाली काय माघार घ्यायला तयार नसते. त्यानंतर तिलाच चांगला शॉक बसतो. तो कसा, चला तर बघूया. रंजी रडत असे आणि म्हणते, ए आदरणीय साध्या, अरे सांग ना तुझ्या जामकर साहेबांना. साधा म्हणतो, मी काहीच करू शकत नाही. तुझ्या विरोधात तक्रार आली आहे आणि साहेबांसमोर मी बोलू शकत नाही. जामकर म्हणतात, चला घाला यांना बेड्या. आता रंजीला बेड्या घालतात आणि घेऊन जात असतात. ऋत्विकच्या कृपेने सगळ्या गावाला कळतं. तो गोपाळला सांगण्यासाठी ओरडतच गेलेला असतो. गोपाळ काय भेटत नाही, पण गाव गोळा होतं. आता रंजीला घेऊन जात असतात. जामकर गाडीत बसतात. जिते आणि मंग्या म्हणतात, ओ साहेब, सोडा ना रंजी काकीला. नाही म्हणजे हाय ती फटकं तोंडाची, पण असं कोणाला मारणार नाही. आप्पा म्हणतात, सुनबाई, तुला काय गरज होती तक्रार द्यायची? अगं हा घरातला मॅटर होता, घरातच सोडविला असता. रंजी म्हणते, अहो मी गेल्यानंतर तुमचं कसं होणार? आजी म्हणते, ए तू जा, आम्ही आमचं बघू. फुलाबाई म्हणते, लाले अगं सोड आता, सांग की साहेबासनी आणि तक्रार मागं घे. लाली म्हणते, मी नाही घेणार तक्रार मागं. यांच्या करणीची शिक्षा यांना मिळायलाच पाहिजे. आता जामकरला समजावण्याचा सगळे प्रयत्न करतात, पण जामकरही ऐकत नाही आणि लालीही नाही. ती आता रंजीकडे बघते आणि स्माईल करून मनात म्हणते, मी म्हणले होते ना तुम्हाला लय मागात पडल. किती वेळा सांगितलं, माझ्या नादाला लागू नका, माझ्या नादाला लागू नका, पण नाही, ह्या बायाला माझ्या वाकड्यातच शिरायचे. आता बस जेलमध्ये जाऊन. पण जामकर मात्र लालीला चांगलेच ओळखून असतात, पण तक्रार केल्यामुळे त्यांना रंजीला घेऊन जावं लागतं. इकडे मात्र गोपाळ आर्यासोबत मजा मारत असतो. आता आर्याने तो बर्फाचा गोळा खात असतो. आर्या तर हवेतच उडत असते. तो काय आर्यजी, तुम्ही आज लई खुश? आर्या म्हणते, हो मी आज खूप खुश आहे, कारण बऱ्याच दिवसांनी मी अशी बाहेर पडले, अगदी मोकळ्या हवेत, आणि मला खूप छान वाटतंय. गोपाळ म्हणतो, मला पण. आर्या म्हणते, काय म्हणाले गोपाळजी? तो काहीच नाही. नाही म्हणजे तुम्हाला असं खुश बघून मला बी लई आनंद होतोय. आता गोपाळच्या ह्या वागण्यामुळे आर्या पण बोलत असते. तेवढ्यात लाली समोर येते आणि गोपाळची गाडी थांबते. ती आता जवळ येते आणि दोघांकडे पण बघते, तर दोघांचे पण तोंड लाल झालेले असतात. लाली त्यांच्याकडे बघून स्माईल करते आणि दोघंही खाली बघून घेतात. लाली म्हणते, काय झालंय, तुमचे तोंड लय पोपटासारखे लाल झालेत. गोपाळ म्हणतो, नाही ते आर्याची, त्यांचं एक लय महत्त्वाचं काम होतं म्हणून घेऊन गेलो होतो. आता त्यांना लय ताण लागली होती आणि त्यामध्ये बर्फाचा गोळा दिसला. मग ते म्हणाले, गोपाळजी खाऊया का? मी बी म्हणलं काय हरकत आहे. आता त्या खातच होत्या आणि मला बी त्यांनी लय आग्रह केला म्हणून मी बी खाल्ला. खोटारड्या गोपाळला लाली चांगलीच ओळखून असते. त्याच्यावर प्रेम असल्यामुळे ती त्याला सोडते आणि आर्याकडे बघायला लागते. तुम्हाला काय वाटतं, पुढचा नंबर आता आर्याचा असेल का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.